दिवस दुसरा आता आम्ही इथून शिर्डीवरून चाललोय शनी शिंगणापूर. तर तुम्ही पण चला आमच्या सोबत शनी देवाला भेटायला. स्टे तो चला या तुम्ही आमच्या सोबत. गाडी शनी शिंगणापूरला चालली आहे तर त्याच्यात आम्ही आता बसलोय. आता बघूया किती तासाचा प्रवास. ओके आपण इथे थांबलोय शॉर्ट ब्रेकसाठी. त्या तिथे आहे ऊसाचा रस. उतरलोय आता ऊसाचा रस पिऊया. गाण्यावर काढलेला जुनी पद्धत आहे वाटतं. बैल बघ किती मेहनत घेतोय ते. शिंग पण बघ. गजब बेइज्जती है. मग कसा आहे ऊसाचा रस? एकदम फ्रेश, एकदम फ्रेश. इथे छोटासा स्टॉल आहे आणि इथे झोपाळे पण आहेत. कोणाला लहान मुलं असतील तर यायला. ट्राय करते. छान आहे टेस्ट. कसं वाटलं? मस्त. टेस्ट पण वेगळी आहे म्हणजे ओरिजिनल टेस्ट आहे. कारण त्याच्यात बैलाचे कष्ट आहेत ना आणि शेतातला ऊस आहे. मस्त फ्रेश गरगर वाटतं. तर तुम्ही पण इथे जर आलात तर नक्की ट्राय करा. ऑर्गॅनिक गुळ आहे गावचं. कितीला हे पॅकेट? 100 रुपये 1 किलो. चांगलं आहे ना, रिजनेबल आहे. ऊसाचा रस 30 रुपये ग्लास. चांगलं आहे. काय करतेस? असं वाटतंय लहान झाल्यासारखं. हे बघा आमची 2 लहान मुलं. ह्या झोका थोडं असं करू नको चेहरा. लहानपणी झोपाळ्यावर बसलेलो. असं वाटतं लहान मुलांना चांगलं आहे ना. लहान मुलांसाठी बेस्ट आहे एकदम. टाइमपास मजबूत आहे एकदम. सर पोहोचलो आपण.
शनी शिंगणापूर देवस्थान, शनेश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर. आता आपण मंदिरात चाललोय. इथून आता आपण एंट्री करतोय. हे बघा, हे प्राइस आहे. ते असे 4 बॉटल घेतले प्रत्येकी एकाला ना. मी ते सांगत होती की आतमध्ये पण आहे अलाउड करून तेलाचं. तर लोक आपल्याला बाहेरूनच बोलत होते घेण्यासाठी की आतमध्ये नाहीये. इकडे आहे सगळं, घेऊ शकतो. फुलं बिलं पण आपण चप्पल ठेवायला पण आहे तुम्हाला. आता आपण एंट्री करूया. हे बघ, नारळ वगैरे तुम्ही काय घेतला असेल तुम्हाला इथेच ठेवावे लागणार आहे बघा, प्रसाद वगैरे, कारण की आतमध्ये अलाउड नाही आहे. मी सजेस्ट करेन की तुम्ही फक्त तेलाची एक बॉटल कॅरी केलं तरच बेटर आहे. बाकी सगळं इथे ठेवून द्यायला लागतं. आणि एकदम सिस्टमॅटिक आहे इथून जायचं त्या साईडनी येण्यासाठी. खूप शांत आहे. तर चला. हे बघा, VIP असेल तर तुम्ही असं डायरेक्ट जाऊन तेल अर्पण करू शकता शनिदेवावर. अरे तसं नाही करायचं. तुम्ही काय हे बघा, तुम्ही इथे ऑइल असं अर्पित करू शकता शनिदेवाला. आणि ते तेल वरती ते शनिदेवाला जातं. वरती येत आहे बघा तेल त्या भांड्यातून. ते आपल्या इकडचं जे आपण टाकतोय ना तेव्हाला डायरेक्ट असं पाईपने जातं. दादा तू ह्याच्यानंतर तू नाही जात ना, डबा आहे तर पॅकिंग आहे. सब वही जा. अच्छा वो हिम चाला वही.
दर्शन घेऊन झालं त्यामुळे प्रसाद घेतो. प्रसाद खोबऱ्याची बर्फी आहे, ती प्रसाद घेतो. तुम्ही प्राइस रेंज बघू शकता. तुम्ही आलात तर इथून घ्या. खूप छान. कधी आलात तर प्रसाद घ्यायला विसरू नका कधी इथे आलात. बुद्ध शुर्ख हस्तं तं मंगळं प्रणमाम्यहं. बघा इथे नदी, तलाव, नदी काय आहे. हे राहूचं राहू गेलता. चला शनी शिंगणापूरचं दर्शन झालं आपल्याला. खूप छान दर्शन झालं. गर्दी वगैरे पण नव्हती. नवीन मंदिर झाले, आता नवीन मंदिर झाले, बघण्यासारखं आहे, एकदम छान आहे एकदम. मला पण आवडेल सर्वांना. आवर्जून टाइम काढून या. गर्दी तशी नाही, पटपट दर्शन होतं. त्याच्यामध्ये आता कुठे जातो आपण? रूमवर. असं झालं दर्शन. मस्त झालं दर्शन. शिंगणापूरचं दर्शन. शिर्डीपासून 70 किलोमीटर आहे. गाडीवाला दादा पण एकदम सुपर फास्ट आहे. मी आणली गाडी व्यवस्थित. घरी जातो. घरी मी रूमवर थोडा रेस्ट करणार, थोडं शिर्डीमध्ये काय थोडं फिरणार. सकाळी परत आमची ट्रेन आहे. ठाणे, माझा ठाणे, माझा ठाणे, माझं सुंदर ठाणे. तर भेटूया. सो गाईज आम्ही आता आलोय परत शिर्डीला. आता भूक लागली आहे म्हणून आता बघू येते. मस्त जरा फोटोबा करतोय. तुम्ही पण या फोटोबा करायला. काय मागवलंय? मसाला डोसा मागवला खायला. टेस्ट कसं आहे टेस्ट? हे कसं आहे सांबार? ओके. डोसा पण
सामार साऊथ इंडियन जागा नाही होतं. समोरच त्यांच्या समोर साई मिठास कॉर्नरमध्ये आलं आणि आता शेव बटाटा पुरी जिलेबी अशी ऑर्डर केली आहे. कारण की आम्हाला नाश्ताच करायचा आहे. जेवणासाठी परत आम्ही खाली उतरणार आहोत. आता नाश्ता करू आणि रूमवर जाऊ. तर आता आम्ही हे ऑर्डर केलं आहे, तुम्हाला दाखवतो. शेवपुरी ऑल टाईम फेवरेट आणि पप्पाची जिलेबी. आता आम्ही हे ट्राय करतो. कसं मग तिखट पाहिजे ना तुला? काय आता तिखट आहे ना? आम्ही काय असू शकतो. हिजातलं खातो, तू खा. मित्रांनो, दाल खिचडी. नमस्कार मंडळी. दिवसभर फिरून झालं, शनी शनिवार नाश्ता पण थोडा येताना केला आम्ही आणि आल्यानंतर थोडं पडलो, जरा झोपलो, आराम केला. आता खाली जाऊन जेवायला कंटाळा आला तर मुलांनी हे ऑर्डर केलं. तुम्ही पण या खायला. काल जेवलो ना, डिनर केलं, तिथूनच मागवलं. आता बघतो खाऊन. आता वाजले 6:20 झाले. मंडळी, आमचा 2 दिवसाचा पिकनिक प्रवास इथे संपलाय. देवदर्शनाचं. हां, देवदर्शन आणि पिकनिक पण झाली. देवदर्शन आता आम्ही चेकआउट करतोय. निघालो आम्ही आमच्या घरी ठाण्याला. चला निघालो. रेल्वे स्टेशनला जाऊ. साईनगरी रेल्वे स्टेशन. 7:25ची गाडी आहे. आता आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. श्रीनगरच्या रेल्वे स्टेशनला. हे काय आणलं पप्पा? हे वडापाव आणला आणि पाण्याची बॉटल. इथे भेटतं सकाळ सकाळ नाश्ता, मेंदू वडा, इडली. वा, गरम गरम वडापाव. चला आपण खाऊ आणि आपलं ट्रेन इथेच आहे बसायला. मम्मी दादा गेलेत तर आम्ही पण जाऊ. परत नाश्ता करायला इथे ना गरम गरम मेंदू वडा, वडा सांबार, काय काय पाहिजे ते. वडापाव, इडली. तू काय आता घेतलंस? मेंदू वडा. मेंदू वडा, चटणी. कशी आहे टेस्ट? छान आहे टेस्ट. दादा अजून वडापाव आणि 2 मेंदू वडा घ्यायला गेले. चांगली सोय आहे सकाळ सकाळ नाश्त्यासाठी ना. चहा आणि कॉफी पण आहे.
बघा ही प्राईस आहे. आता आम्ही निघालो गाईस. एकदम मस्त सनराईज झालाय आणि थंड थंडगार हवा. मम्मी गाईज आम्ही ठाण्याला पोचलो फायनली. किती वाजले आता? 1 वाजला. कितीला बसलेलो आपण? 7:30 वाजता. 7:30ला 1ला पोचलो ना. कॅब बुक करतो. ठीक आहे.